जेव्हा थॉमस हॉब्सने सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी मांडली, तर त्यावेळेस थॉमस हॉब्सने निसर्गाची अवस्था विचार करताना खूप नकारात्मक पद्धतीने विचार केला. थॉमस हॉब्सचं म्हणणं होतं की सगळी लोकं स्टेट ऑफ नेचरमध्ये म्हणजे निसर्गावस्थेमध्ये राहायची. ही निसर्गावस्थेमध्ये राहणारी लोकांचं आयुष्य कसं होतं? शॉर्ट लिव्ड होतं. आयुष्याची शाश्वती नव्हती, गॅरंटी नव्हती. बळी तो कानपिळी होता. कुणीही कुणाला कधीही केव्हाही मारू शकत होतं. सो कुणालाच आपल्या जीवनाची शाश्वती नव्हती. मग अशा वेळेस लोकांना ज्यांना जीवनाची शाश्वती हवी होती, ही सगळी लोकं एकत्र आली आणि हे म्हणली की आपण एकत्र येऊन काय करूया? आपण एक करार करूया. तर हा करार म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट. यामध्ये निसर्गावस्थेमध्ये राहणारी ही सगळी लोकं एकत्र आली. यांनी एक सोशल कॉन्ट्रॅक्ट केला आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट करून मग यांनी त्यामध्ये सांगितलं की आम्ही आमचे काही अधिकार त्याग करत आहोत. कुणाकडं? एका सेंट्रल ऑथॉरिटीकडं, एक राज्याकडं, एका ऑथॉरिटीकडं. या ऑथॉरिटीनं आमचे अधिकार घ्यायचे, पण आम्हाला शाश्वतता द्यायची, सुरक्षा द्यायची, जीवनमानाची हमी द्यायची. याच्या बदल्यात आम्ही आमच्या काही अधिकारांचा त्याग करत आहोत. आणि ही जी सेंट्रल ऑथॉरिटी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीमध्ये थॉमस हॉब्स मांडतो, याला आपण म्हणतो लेवियाथन. थँक यू.